नमस्कार. आज आपण टमाटरची चटणी बनवणार आहोत. एकदम साधी आणि सोपी. ती कोणीही बनवू शकतो खूपच आरामात. तर सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. 2 पळी तेल घेतलेले. तेल गरम झालं की त्याच्यात आपण मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की नंतर 1 चमचा जिरे टाकायचेत. जिरे पण छान भाजले की आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून घेतली होती ती टाकून घेऊ. मिरची छान भाजली की आपण बारीक कट केलेला एक कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. रेसिपी एवढी सोपी आहे की ती कोणीही करू शकतो. खूप कंटाळा असेल भाजी करायचा तर साधी सिंपल आपली टमाटरची चटणी करायची. हळद टाकून घेऊ. कांदा छान भाजला गेला आहे. अर्धा चमचा हळद टाकली. आता मोठा एक टमाटर बारीक चिरून घेतला होता तो त्याच्यात टाकून घ्यायचा आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची. झटपट होणारी आपली रेसिपी आहे. आता गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं 2 मिनटासाठी. 2 मिनटांनी उघडून घेऊ. तर टमाटरला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता झाकण नाही ठेवणार आहे. आता असं परत एकदा हलवून घेणार आहे व्यवस्थित आणि थोडीशी त्याच्यात साखर टाकायची म्हणजे टेस्ट एकदम मस्त येतो. साखर टाकल्यावर जी टमाटरचा आंबटपणा असतो ना तो थोडासा कमी होतो आणि टमाटरची चटणी एकदम छान. आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे 2 ते 3 चमचे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान अशी मिक्स झालेली आहे. थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कोथिंबीरमुळे अजून छान स्वाद येतो. तर रेडी झाली आहे आपली छान अशी टमाटरची चटणी. त्याच्यावर परत 1 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. तुम्ही ही झटकीपट आपण करून खाऊ शकतो. तोंडी लावायला पण खूप छान लागते. भातासोबत तर 1 नंबर. तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, कशी वाटली तुम्हाला टमाटर चटणी कमेंटमध्ये सांगा विसरू